ताणतणावांशी म्हणजे परंपरेने ट्रेडिशनल विजडम ज्याला आपण म्हणतो, परंपरेने शहाणपण मानवाला मिळालेलं आहे. आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात जेव्हा मनशक्तीने हा विचार केला, मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी एक तत्वज्ञान मांडलं ज्याला म्हणतात न्यू वे फिलॉसॉफी, नवतत्वज्ञान. त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात या मनाबद्दलचा वेध घेतलेला आहे. आणि मग तो वेध घेत असताना मुळात मनाची अशी ऍब्सोल्यूट व्याख्या आहे का की विज्ञानात मानसशास्त्रात तरी ऍब्सोल्यूट व्याख्या नाहीये कुठे. स्वामीजींनी असा एक थॉट एक्सपेरिमेंट केला की त्यांनी हे मनाची क्षमता सांगण्यासाठी मी म्हणतोय, आपण बहिणाबाईंनी म्हटलं की मन चपय चपय इतकं चपळ आहे की विजेप्रमाणे ते क्षणभरात खाली येऊ शकतं. स्वामीजींनी एक थॉट एक्सपेरिमेंट असा दिला की प्रकाशाचा वेग हा निसर्गातला सर्वाधिक वेग आहे आणि कोणताही जड पदार्थ, आइन्स्टाईनच्या सिद्धांत E=mc² मध्ये काय सिद्ध झालं की कोणताही जड पदार्थ, जड वस्तू, मटेरियल ऑब्जेक्ट्स हे प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. त्यानंतर त्याचं रूपांतर एनर्जी मध्ये होऊन जातं. पण मन मात्र हा प्रकाशाचा वेग सुद्धा ओलांडू शकतं. इतकं ते चपळ आहे, इतकं ते गतिमान आहे, इतकं ते शक्तिमान आहे, अशी व्याख्या स्वामीजींनी मनाची केली. मग आता हे जे मन आहे की ज्याला आपण शक्तिरूप म्हणतो, हे शक्तीचे नियम काय असतील? आपण हे जीवन जगत असताना प्रत्येक मनाकडे स्वतःची शक्ती आहे की नाही? आहे. त्यामुळेच आपण इतकी प्रगती आयुष्यात करू शकलेलो. जी काही आपण प्रगती केली ही आपल्या मनाद्वारेच आपण केलेली आहे. मग ही प्रगती करत असताना शक्तीचे नियम लक्षात घेऊया आपण की कोणतीही शक्ती जेव्हा वापरली जाते तेव्हाच ती व्यक्त होत असते. उदाहरण देतो तुम्हाला देते का उदाहरण? निसर्गात बऱ्याच शक्ती आहेत ना. इथे विद्युत शक्ती दिसते का तुम्हाला? विद्युत शक्ती दिसते का? कुठे दिसते? कुठे दिसते विद्युत शक्ती? प्रकाश येतोय. विद्युत शक्ती दिसली का? नाही.